नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, खुश खबर आली आणि ती लगेच 5 वर्षानंतर आली. 2018 नंतर आता 2024च्या सुरुवातीला रेल्वेकडून असिस्टंट लोको पायलटची जाहिरात काढण्यात आलेली आहे. 5996 वॅकन्सीज आहेत. येत्या काळामध्ये या वॅकन्सीज वाढण्यासाठी 5696, 900 म्हणल्यावर काही लोक मला पुन्हा आणखीन म्हणतील अरे सर चुकीचं सांगताय. 5696 वॅकन्सीज आहेत. वाढण्यासाठी पुरेपूर प्रयत्न चालू आहेत. प्रत्येक जण करते, ट्विटर कॅम्पेन चालू आहे, आवाज उठवतायत. आपण सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झालो. जेवढा आपल्याकडून प्रयत्न करू शकतो आपण तो पण प्रयत्न करत आहोत. तर मित्र हो, या असिस्टंट लोको पायलट साठीच्या इलिजिबिलिटीचा वगैरे व्हिडिओ मी घेऊन आलो. त्याचसोबत याचा एक्झाम पॅटर्न काय असणार आहे हे आपल्याला याच्यामध्ये समजून घ्यायचं आहे की खरंच सिलेबस काय असेल आणि किती एक्झाम्स याच्या होणार आहेत. राईट मित्रो, आपली CBT 1 CBT 2 ची आपण बॅच लॉन्च करतो आहोत. ओके, ही बॅच रेकॉर्डेड आहे, पण जर आपल्याला व्यवस्थित स्टुडंटचा इंटरेस्ट वाटला असेल, भरपूर स्टुडंट असतील, तर आपण लाईव्ह सुद्धा बॅच लॉन्च करू. मी गुगल फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये शेअर केलेली आहे. तुम्ही तुमचा लाईव्ह बॅचला इंटरेस्टेड असाल तर इंटरेस्ट शो करा. राईट, नाहीतर रेकॉर्डेड बॅच तर आपली बिलकुल असणारच आहे आणि टू द पॉइंट असेल. राईट, बिलकुल तुमच्या पॅटर्न नुसारच ती बॅच असेल CBT 1 ची. राईट, पूर्ण टेस्ट सिरीज वगैरे सर्व काही याच्यामध्ये इन्क्लूड असेल. काही विचारायचं असेल तर तुम्ही कॉल करू शकता अकॅडमीला. 999 रुपये फक्त फीस आहे CBT 1 ची. दोन्ही जर तुम्ही CBT 1 आणि CBT 2 कंबाईन लावली तर 1999 रुपये आहे. आता CBT 2 मध्ये टेक्निकल सुद्धा आहे. आपण आपले ITI चे कोर्सेस ज्याची तुम्हाला टेक्निकल पुढे द्यायची आहे CBT 2 मध्ये, त्यानंतर बाकी इतरत्र जो सिलेबस आहे तो सुद्धा अवेलेबल करून दिलेला आहे. क्लिअर? तर चला आता बघू आपण पॅटर्न का असणार आहे. बघा, 2 CBT होणार आहे. पहिले तर CBT 1 होईल तुमची. राईट, ती CBT 1 असणार. जी CBT 1 आहे ती 75 क्वेश्चन 75 मार्काला, प्रत्येक क्वेश्चन 1 मार्काला असणार आहे. 1/3 तुमची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. पुढे नॉर्मलायझेशन वगैरे होईल आणि 1:15 च्या रेशो मध्ये, 1:15 च्या रेशो मध्ये तुम्हाला CBT 2 ला बोलवतील. ही फक्त क्वालिफाईंग इन नेचर आहे. CBT 1 इज क्वालिफाईंग इन नेचर. 1:15 च्या रेशो मध्ये तुम्हाला CBT 2 ला बोलवतील. प्रत्येक क्वेश्चन 1 मार्काला असणार आहे. क्लिअर? आता मिनिमम मार्क अनरिझर्व कॅटेगरी EWS ला 40% लागतात, OBC नॉन क्रिमिलियरला 30%, SC ला 30% आणि ST ला 25%. एवढे मिळाले याचा अर्थ तुम्ही CBT 2 ला गेले असा नाही. पण याच्या खाली जर मिळाले तर तुम्ही इलिजिबल सुद्धा CBT 2 ला असणार नाही. क्लिअर? आता सिलेबस काय असणार आहे तर सिलेबस तुमचा मॅथमॅटिक्स आहे. राईट, याच्यामध्ये नंबर सिस्टम, बोडोमार, डेसिमल, फ्रॅक्शन, LCM, HCF, रेशो अँड प्रपोर्शन, पर्सेंटेज, राईट, टाइम वर्क अँड टाइम अँड डिस्टन्स, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट लॉस, अल्जेब्रा, जॉमेट्री, ट्रिग्नोमेट्री, एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स, स्क्वेअर रूट, एज कॅल्क्युलेशन, कॅलेंडर, क्लॉक, पाइप अँड क्रिस्टन्स. क्लिअर? त्यानंतर मेंटल ॲबिलिटी मध्ये एनॉलॉजीज, अल्फाबेटिकल अँड नंबर सिस्टम, कोडिंग, डिकोडिंग, त्यानंतर मॅथमॅटिकल ऑपरेशन, रिलेशनशिप, सिलॉलॉजियम, जम्बलिंग, वेन डायग्राम, डेटा इंटरप्रिटेशन, सफिशियन्सी, कंक्लूजन, डिसिजन मेकिंग, सिमिलॅरिटीज, डिफरन्सेस, एनालिसिस, रिजनिंग, एनालिटिकल रिजनिंग, क्लासिफिकेशन, डायरेक्शन, स्टेटमेंट, आर्ग्युमेंट अँड अझम्पशन्स. क्लिअर? त्यानंतर जनरल सायन्स मध्ये सिलेबस अंडर शाल बी कवर्ड फिजिक्स, केमिस्ट्री, लाईफ सायन्स कधीपर्यंतचं 10th लेवल पर्यंत. ओके, आता बघा यांनी याचे स्पेसिफिक दिलं नाही की एवढ्या मार्काला हे तेवढ्या मार्काला ते, असं काही दिलेलं नाही. पण मागच्या एक्सपिरियन्स नुसार तुमचं मॅथमॅटिक्स 20 मार्काला असेल, मेंटल ॲबिलिटी 20 मार्काला असेल, ओके, सायन्स 25 मार्काला असेल, GS GK 10 मार्काला असेल. याच्यामध्ये GS GK मध्ये काय दिलं? करंट अफेअर, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्पोर्ट्स, कल्चर, पर्सनॅलिटी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स अँड अदर सब्जेक्ट ऑफ इम्पॉर्टन्स. फक्त हे क्वालिफाईंग आहे CBT 2 साठी. आता बघा CBT 2 काय असणार आहे तर CBT 2 तुमची 2 पार्ट मध्ये असेल. ओके, 1:15 च्या रेशो मध्ये तुम्हाला CBT 2 ला बोलवलं तर CBT 2 जे आहे ती 2 पार्ट मध्ये आहे. पार्ट A आणि पार्ट B. पार्ट A तुमचा मेरिट साठी कन्सिडर होईल, पार्ट B फक्त क्वालिफाईंग इन नेचर असेल. पण मागच्या वेळेस काय झालं की पार्ट B मध्ये लोक क्वालिफायच झाले नाही, म्हणजे 35% मार्क पार्ट B मध्ये लागतात ना, तेच मिळाले नाही. इथं सर्वात मोठा प्रॉब्लेम आला. का? कारण आम्ही टेकन फॉर ग्रँटेड घेतलं. अरे हे तर क्वालिफाईंगच आहे, निघेल. अरे हे टेक्निकल आहे, निघत नाही. राईट, नॉन टेक्निकल असेल तर क्वालिफाय झालो पण असतो, पण टेक्निकल मध्ये काहीतरी अभ्यास करावा लागतो क्वालिफाईंग साठी सुद्धा. क्लिअर? आता बघा, पार्ट A मध्ये 90 मिनिट्स 100 क्वेश्चन, पार्ट B मध्ये
60 मिनिट 75 क्वेश्चन्स. क्लिअर. पार्ट बी 60 मिनिट 75 क्वेश्चन. हे फक्त क्वालिफाईंग आहे. ओके. आणि हे जे 100 क्वेश्चन्स आहेत याच्यावर तुमची मेरिट लिस्ट बनणार आहे. क्लिअर. 1/3 निगेटिव्ह असेल, 1/3 काय असेल, निगेटिव्ह असेल. फायनल मेरिट लिस्टला तुमचं फक्त पार्ट ए कन्सिडर होईल. इथं पण अनरिझर्व ईडब्ल्यूएस साठी 40%, ओबीसी नॉन क्रिमिनल साठी 30%, एसटी साठी 30%, एसटी साठी 25%. क्लिअर. आता बघा सिलेबस का असेल. मॅथेमॅटिक्स अँड जनरल इंटेलिजन्स ऍज इट इज. मॅथेमॅटिक्स अँड जनरल इंटेलिजन्स ऍज इट इज असणार आहे. त्यानंतर बघा बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग हा पार्ट वेगळा आहे. राईट. तो सायन्स वेगळा होता, हा पार्ट बिलकुल वेगळा असणार आहे. याच्यामध्ये ब्रॉड टॉपिक्स दॅट कव्हर्स अंडर दिस शाल बी इंजिनिअरिंग, ड्रॉइंग आहे आपल्याकडे आहे ऑलरेडी, मी शिकवलेला आहे, मी स्वतः हे पार्ट शिकवतो. प्रोजेक्शन, व्ह्यू, ड्रॉइंग, इन्स्ट्रुमेंट, लाईन, जॉमेट्रिकल फिगर, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. त्यानंतर युनिट्स, मेजरमेंट, मास, वेट अँड डेन्सिटी, वर्क पॉवर अँड एनर्जी, स्पीड अँड वेलॉसिटी, हीट अँड टेम्परेचर, बेसिक ऑफ इलेक्ट्रिसिटी, लिव्हर्स अँड सिंपल मशीन्स, ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ, एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड IT लिटरेचर. क्लिअर. याच्यामधला बराचसा हे एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड IT लिटरेचर सोडलं तर बाकी पूर्ण पार्ट स्वतः मी शिकवलेला आहे. क्लिअर. तर हे झालं तुमचं पार्ट ए, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्कोर करून पुढं फायनल मेरिट लिस्टला जायचं आहे. पार्ट बी जो आहे तो त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला 35 मार्क घेऊन यायचे आहे, ज्याच्यामुळे लोकांना सिलेक्शन मिळालं नाही. हे पार्ट बी आहे. लोक क्वालिफाईड झाले नाही. त्याच्यासाठी तुम्हाला एक टेक्निकल सब्जेक्ट निवडायचा. जर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे असाल तर तुम्हाला ITचा ट्रेड, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, वायरमॅन, आर्मेचर, कॉइल वाइंडर, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक यांच्यापैकी एक ट्रेड निवडायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल क्वालिफाईंग पेपर द्यायचा आहे. ओके. इलेक्ट्रॉनिक्स वाले असाल तर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक अँड मेकॅनिक रेडिओ टीव्ही मध्ये द्यायचा आहे. दोन्हीपैकी एक. मेकॅनिकल वाले असाल किंवा याच्या अलाइड ब्रांचेस वाले असाल, फिटर, मेकॅनिक मोटर व्हेकल, ट्रॅक्टर मेकॅनिक, मेकॅनिक डिझेल, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक, हीट इंजिन, मिलराईट, मेंटेनन्स अँड मेकॅनिक. ओके. जर तुमचा ITI असेल तर तुम्हाला करस्पॉन्डिंग ITI ट्रेडचा पेपर घ्यावा लागतो. जर तुम्ही इंजिनिअरिंग असाल तर तुमच्याकडे एवढे ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यापैकी एक उचला. क्लिअर. ऑटोमोबाईल वाले असाल तर मेकॅनिक मोटर व्हेकल, ट्रॅक्टर मेकॅनिक, मेकॅनिक डिझेल, हीट इंजिन, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक याच्यापैकी एक निवडायचा आहे. जो आपण 1999 फीस ठेवली त्याच्यामध्ये हे आपण देतोय. राईट. म्हणजे ह्याच्यापैकी एक तर तुम्हाला मिळणारच आहे जे तुम्ही चूज कराल ते, आणि त्यासोबत हा पूर्ण सिलेबस पण मिळणार आहे. पार्ट ए चा, पार्ट बी चा पूर्ण सिलेबस, त्याचसोबत CBT 1 चा सुद्धा सिलेबस पूर्ण मिळणार आहे. लाईव्ह जर तुम्हाला वाटत असेल की ही बॅच तुमची लाईव्ह व्हायला पाहिजे तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या एंट्रीज द्या, इंटरेस्ट शो करा, आपण त्याच्यानुसार डिसाईड करू. क्लिअर. हा, मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये पेपर असणार आहे, मराठी, इंग्लिश, हिंदी. ओके. आता पुढे बघा. त्यानंतर एक सीबॅट टेस्ट होणार आहे, म्हणजे एक सायकोलॉजिकल टेस्ट आहे. क्लिअर. पहिले CBT 2 झाली. CBT 2 चा पार्ट ए चा 70% वेटेज आणि सीबॅट सायकोलॉजिकल टेस्टचा 30% वेटेज. 70 + 30 100% वेटेजची तुमची मेरिट लिस्ट बनणार आहे. राईट. असा तुमचा पॅटर्न असणार आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या याची इंटरेस्ट शो करण्यासाठी एक गुगल लिंक दिलेली आहे, तिथं तुम्ही तुमची एंट्री करू शकता. आपल्या बॅचेस लगेच ॲपवर लॉन्च झाल्या, त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तर मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.